भारत आणि श्रीलंका लवकरच संरक्षण सहकार्य करार करणार आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी द्विपक्षीय चर्चा देखील केली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी नवी दिल्लीची निवड केल्याने पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिनानिमित्त संदेश देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टवर आता बांगलादेशचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार काम करत आहे. या सरकारचे विधी सल्लागार आसिफ नजरुल यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर टीका केली असून 1971च्या युद्धात भारत हा बांगलादेशचा फक्त मित्र होता असं म्हटलंय. अमेरिकेचे राजदूत एरिक गारसेटी यांनी पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर भाष्य केले. ते म्हणाले की सर्वात तीव्र वादळ आणि सर्वात जोरदार वारा असूनही वाढणाऱ्या पाम वृक्षाच्या लवचिकतेप्रमाणे भारत अमेरिका संबंध वाढतच जातील आणि जगाला फायदा होईल. जवळपास 5 वर्षांच्या कालावधीनंतर मोठ्या सीमा प्रश्नांवर होणाऱ्या विशेष प्रतिनिधी संवादाच्या नवीन फेरीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लवकरच बीजिंगला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसलाय. न्यूयॉर्कच्या एका न्यायाधीशाने सोमवारी पॉर्न स्टारला दिलेले हश मनी पेमेंट लपवल्याबद्दल दोषी ठरल्याच्या विरोधात तो निर्णय रद्द करण्याच्या मागणीविरोधात निकाल दिल्याचे कळते असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलंय. श्रीलंकेच्या भूमीचा वापर भारत विरोधी कारवायांसाठी करू दिला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. श्रीलंकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही हमी त्यांनी दिली आहे. सिरियातील सत्तांतरानंतर देश सोडून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. देश सोडण्याचा कधीही विचार केला नव्हता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच आता सिरिया दहशतवाद्यांच्या हातात गेलाय असंही त्यांनी म्हटलंय. दक्षिण कोरियामध्ये लष्करी कायदा लागू झाल्यामुळे महाभियोगाद्वारे राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेले युन सुक येओल यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलंय. मात्र ते पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. पोलिसांनी पुन्हा समन्स पाठवल्याचं सांगितलंय. बापेश्वर धामचे सर्वोच्च अध्यक्ष आणि अटल आखाड्याचे महंत मधुसूदन गिरी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराबाबत मोठं विधान केलंय. त्यांनी थेट नागा साधूंच्या मोर्चाचा इशारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर नमामि गंगे घाटावर 51 ब्राह्मणांसह गंगा मातेची पूजा करण्यात आली आहे. हिंदूंवरील अत्याचार थांबले नाही तर 1 लाख नागा साधूंना बांगलादेशकडे कूच करण्याचे आवाहनही महंत मधुसूदन गिरी महाराजांनी केलंय. अमेरिकेत राहत असलेले 18,000 हिंदुस्थानी लोकांना अमेरिका माघारी पाठवणार आहे. यातील बहुतांश लोक हे गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील आहेत. अमेरिकेत हिंदुस्थानी स्थलांतरितांची संख्या सध्याच्या घडीला जवळपास 7,25,000 इतकी झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नव्या वर्षात पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती करणार आहेत. त्यानंतर या मोहिमेला वेग येणार आहे. मुंबई बंदर हे देशातील सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असून देशाच्या विकासात अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते. देशात समुद्र मार्गाने होणाऱ्या व्यापारात मुंबई बंदराचा 8.61% वाटा आहे. कोरोना महामारीच्या काळातही या बंदरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यापार झालाय. परंतु या बंदराचा संपूर्ण विकास होण्याची आवश्यकता आहे. या बंदराचा संपूर्ण विकास करून ते पूर्ण क्षमतेने कार्यरत करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंदर व जहाज मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. काल 16 डिसेंबर रोजी बांगलादेशात 53वा विजय दिवस साजरा करण्यात आला. तेव्हा भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले आशुगंजचे युद्ध स्मारक निर्जन राहिले. मात्र दुसरीकडे ढाक्याच्या रस्त्यावर उतरत लोकांनी भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात उघडपणे घोषणाबाजी केली आहे. भारताचे पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातही आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. जॉर्जियामधील गुदावरी या ठिकाणी असलेल्या स्काय रिसॉर्टमध्ये वायू गळतीमुळे 11 भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना खळबळ उडवणारी ठरली आहे. कार्बन मोनॉक्साईड वायू गळतीमुळे हे 11 भारतीय मृत्युमुखी पडल्याची माहिती जॉर्जियाच्या माध्यमांनी दिली आहे. या घटनेनंतर 11 भारतीयांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तपास करण्याचा निर्णय जॉर्जिया सरकारने घेतला आहे.
विस्कॉन्सिन येथील ख्रिश्चन शाळेत झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झालाय, तसेच अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय. मेडिसिन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तपास सुरू असल्याचं सांगितलंय. गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. नंतर पोलिसांनी 3 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव केला. सुरुवातीचे 2 सामने जिंकत इंग्लंडने मालिका आपल्या नावावर केली. मात्र यजमान संघाने शेवटच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडला पराभवाचा मोठा धक्का दिलाय. न्यूझीलंडने 423 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवलाय. त्यासह टीम साऊदीने पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट घेत आणि 9 षटकार लगावत आपल्या झंझावती कारकिर्दीला 17 वर्षांनंतर साऊदीने पूर्णविराम दिलाय आणि न्यूझीलंडने अखेरच्या कसोटी मोठा विजय मिळवत साऊदीला निवृत्तीची खास भेट दिली आहे.